दरवर्षी धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जनावराला चाऱ्याची गरज भासते। यंदा पाऊस कमी असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे आणि त्यामुळे आता शेतकरी धास्तावला आहे। शेतकरी आपल्या शेतातला चारा अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्या शेतातल्या चाऱ्याची कुट्टी बनवून ती साठवणूक करू लागलेला आहे। शासनाच्या वतीने आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यामुळे आता पशुधन वाचवण्यासाठी कदाचित पावसाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासू शकते। म्हणून शेतकऱ्यांकडून आता विविध ठिकाणी शेतामध्ये जाऊन अशा पद्धतीने चारा विकत घेतले जातो आहे आणि त्याची कुट्टी करून ठेवली जात आहे। ही कुट्टी करून ही पावसाळ्यात वापरली जाईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात देखील आता चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले आहे, कारण हिरवा चारा जो आहे हा हिरवा चारा 5,000 रुपये क्विंटल दराने विक्री होतो आहे, तर कोरडा चारा हा 3,000 रुपये क्विंटल दराने विक्री होतो आहे। विशेष म्हणजे धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल कुवा असेल, त्याचबरोबर संभाजीनगरामधील कन्नड असेल या भागातला चारा आणत आहेत, तर काही शेतकरी आपल्या शेतातला चारा हा पावसाळ्यात कामा येईल या हिशोबाने या ठिकाणी साठवणूक करून ठेवू लागलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये चाऱ्याची टंचाई भासू नये म्हणून शेतकरी आता सावध झालेला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। काय परिस्थिती चाऱ्याची, काय भाव आहे चाऱ्याचे? मी वरखेड्याचा शेतकरी राजेंद्र बाबर चौधरी। आता कडक उन्हाळ्यामुळे आता पुढे पावसाळ्याचा चाराचा स्टॉक करून ठेवतो आम्ही। परिस्थिती अशी आहे, पुढे पाऊस कमी सांगितलेला आहे। आता जो चारा शेतातला उन्हाळ्यात कुट्टी करून घरी शेडमध्ये किंवा घरात टाकून ठेवतो आणि पावसाळ्यात आम्हाला कामात येतो। परत आता चाऱ्याची एवढी परिस्थिती खराब आहे, तर 5,000 रुपये टन ओला चारा मिळतो आहे आणि कोरडा चारा जो 2,500-3,000 रुपये टनाने मिळतो आहे। तर पुढे पाऊस कमी सांगितल्यामुळे पुढे हा चारा आम्हाला पावसाळ्यात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी असल्यामुळे तर आम्हाला आतापासून स्टॉक करून ठेवावा लागतो। चाऱ्याची काय नेमकी परिस्थिती आहे? मी राजेंद्र बाबूराव चौधरी वरखेड्याचा शेतकरी आहे। चाऱ्याची परिस्थिती अशी आहे, आता पावसाळ्यासाठी आता चारा ओला चारा 5,000 ते 5,500 रुपये टन मिळतो आहे हो, आणि कोल्हा चारा जो आहे तो 2,500 ते 3,000 रुपये टनाने मिळतो आहे। तर आता पुढे पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही शेतकरी वर्ग चारा साठवणूक करून ठेवतो। पुढे पावसाळ्यात कोरडा चारा स्टॉक करून ठेवतो। आता हे 45-40चं टेम्परेचरवर आम्हाला कामं करावं लागतं शेतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।